करण्यात आली आहे। फटाके फोडणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। मिरवणूक अलका टॉकीज चौकात आल्यानंतर त्यांनी फटाके फोडले। अलका टॉकीज चौकात प्रचंड गर्दी असतानाही त्यांनी फटाके फोडल्याचं बघायला मिळालं। फटाक्यांची आतषबाजी करण्यास पोलिसांची बंदी होती, तरी सुद्धा त्यांनी पोलिसांसमोरच फटाक्यांची आतषबाजी केली आहे। त्यामुळे अलका टॉकीज चौकात ही आतषबाजी बघायला मिळाली। प्रचंड गर्दी असते या चौकात, तरी सुद्धा मंडळाकडून फटाके वाजवताना आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि या मंडळानं काहीसा उच्छाद पोलिसांसमोर मांडल्याचं सुद्धा या दृश्यांमधून दिसतंय। तर यामध्ये फटाके फोडणाऱ्या एकाला पोलिसांनी सध्या ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। राष्ट्रभूषण क्रीडा संघ मंडळाकडून फटाक्यांची आतषबाजी झाली होती आणि अलका टॉकीज चौकामध्ये ही फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळाली। त्यानंतर पोलिसांनी आता एकाला ताब्यात घेतलेलं आहे। फटाक्यांची आतषबाजी करण्यास बंदी आहे पोलिसांकडून, तरी सुद्धा या मंडळानं पोलिसांसमोरच फटाके फोडले। आणि आता बातमी आहे मुंबईतून। समुद्रात मोठी भरती आल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन